दिवसभरातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सध्या राज्यामध्ये रुपाली विरुद्ध रुपाली हे रणकंदन सुरू आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सातत्याने टीका केल्याने राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर ही नोटीस नसून 7 दिवसांमध्ये खुलासा पत्र देणार असल्याची माहिती खुद्द रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिलेली आहे। मात्र त्यानंतर अजितदादांची आणि त्यांची भेट झाल्याचं देखील वृत्त आहे। थेट हेच जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील। रुपालीताई, खूप खूप स्वागत आपलं। खरं तर आज तुम्हाला नोटीस बजावण्यात आल्याचं वृत्त आमच्यापर्यंत आलेलं आहे। काय नेमकं घडतंय? शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात पक्ष बोलतोय, काय सत्यता आहे यातली? मुळामध्ये पक्षाने मला काल रात्री खुलासा पत्र करण्यासाठी जे काही पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये आयोगाच्या अध्यक्षा आणि प्रदेशाध्यक्षा यांच्याबाबत माध्यमावर जे आपण मत व्यक्त केलं त्याच्याविषयी त्यांनी मला विचारणा केलेली आहे आणि 7 दिवसाचा त्यासाठी अवधी दिलेला आहे। मी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा यांच्यावर कोणतीही टीका केलेली नसून किंवा कोणतेही व्यक्त केलेलं नाही। त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। राज्य महिला आयोगाचं काम हे स्वतंत्ररित्या होत असतं। राज्य महिला आयोग हा पक्षाचा विभाग नाही। त्याच्यामुळे राज्याच्या महिला अध्यक्षांनी डॉक्टर फलटण प्रकरणात संपदा म्हणजे फलटणच्या डॉक्टर संपदाच्या पीडिताच्या प्रकरणात जी काही वक्तव्य केली, जे काही प्रेस घेतलं, तिचं चारित्र्य हनन केलं, ती महाराष्ट्रातल्या जनतेची जी काही रोष आणि मागणी होती ती मी फक्त माध्यमांद्वारे बोललेले होते। वैयक्तिक कोणतीही टीका किंवा पक्षाची कुठलीही बेताल वक्तव्य हे मी केलेलं नाहीये। परंतु असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक व्हीप असतो, प्रोटोकॉल असतो, नियम असतात। त्यांनी मला त्याच्यात जर खुलासा पत्र मागितलं असेल तर 7 दिवसामध्ये मी कायदेशीर पद्धतीने माझा खुलासा पत्र त्यांना देणार आहे। बरोबर आहे। मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना अजितदादांबरोबर आपलं भेट झाल्याचं देखील कळतंय। या भेटीदरम्यान दादांनी स्वतः या विषयावरती तुमच्याशी चर्चा केली का? दुसरीकडे पक्ष कारवाईची भीती रुपाली ठोंबरे पाटलांच्या मनात आहे का? मुळामध्ये लक्षात घ्या, मी जर काही चूकच केलेली नाहीये, मी कुठल्या पक्षाच्या बाबतीत वक्तव्य केलेलं नाहीये, मी कुठल्या नेत्यांच्या बाबतीत वाईट वक्तव्य केलेलं नाहीये, तर माझ्यावर पक्ष कारवाई करण्याचा तसा संबंध येत नाही। परंतु आयोगाच्या अध्यक्षांची जी काही चूक झालेली आहे, त्यांची पीडिताचं जे चारित्र्य हनन झालेले, त्या महाराष्ट्रातल्या माता भगिनीची मागणी जर मी माध्यमांसमोर मांडली असेल तर त्याला मला वाटतं की त्याच्यामध्ये माझं कोणत्याच चूक नसल्यामुळे कारवाई करू शकत नाही। आणि तरी त्याच्यामध्ये आज माननीय अजितदादांबरोबर जी काही माझी भेट झाली त्याच्यामध्ये ह्याच प्रकरणाच्या वेळेला जी काही नामक सदर व्यक्ती समोर उभी करण्यात आली होती त्या व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा ती व्यक्ती माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांना भेटायला आली होती। म्हणजे याच्यावरनं लक्षात येतं की राज्याचे उपमुख्यमंत्री हे कुठल्याही सर्वसामान्य लोकांना भेटू शकतात आणि त्याच्यामध्ये जे काही पुरावे आहेत, ज्या काही घटना झाल्या, या षडयंत्राच्या मागे कोण आहे, त्यांचे सगळ्यांचे सीडीआर तपासण्यात यावे, हे सगळं मी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांच्या समोर पुराव्यानिशी ठेवलेलं आहे। आणि जो काही 8 दिवसापासून एखादी नामक व्यक्ती म्हणते की मला मारलं, नाही मारलं, मग परत मारलं, या सगळ्या आता मेहरबान कोर्टामध्ये त्याचा विषय गेलेला आहे। दोन्हीही व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे, त्याच्यामुळे तो विषय बोलण्याचा नव्हताच। परंतु या संदर्भातली ज्या काही घडामोडी आहेत त्या मी आज दादांकडे मांडलेले आहेत, याच्या आधी मांडलेल्या नव्हत्या। आणि मला जी काही नोटीस आलेली आहे मग मी फक्त तिथं त्या दादांना सांगितलेलं आहे की मी पक्षाच्या बाबतीत कुठलंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, माझ्यामुळे कोणत्याही पक्षाची हानी झालेली नाही किंवा कुठल्याही नेत्यांना अपशब्द नाही। तरी सुद्धा मला खुलासा मागण्यात आलेला आहे। मी त्या खुलासाचं उत्तर 7 दिवसामध्ये कायदेशीर पद्धतीने पक्षाकडे सुपूर्द करेल। बरं रुपालीताई, मात्र महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, रुपाली विरुद्ध रुपाली हा वाद कधीपर्यंत शमणार आणि तो शमावा यासाठी दोन्ही रुपाली प्रयत्न करताना दिसतायत की तुमचा आवाज अशाच प्रकारे असणार आहे सर्वसामान्य महिलांसाठी? आणि दुसरीकडे राजीनाम्याची मागणी जी जोर धरतीये महिला आयोगाच्या
पदासंदर्भातली, त्यावरती तुमचा टेक यावेळेला काय की रुपाली विरुद्ध रुपाली, दोन्ही रुपाली एकत्र कधीतरी आमच्या समोर येतील आणि हा वाद आता शमलाय हे सांगतील का? मी अगदी प्रामाणिकपणे सांगते तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला, माझ्या माता भगिनींना, माझ्या मैत्रिणींना, बंधूंना, माझा रुपाली चाकणकर यांच्याशी बांधाला बाण नाही. माझी कोणतीही स्पर्धा त्यांच्याशी नाही. त्या खडकवासल्यामधल्या मी कसबा मतदारसंघामध्ये मी माजी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. मी राज्यावर माझ्यावर प्रवक्त्याची माननीय अजितदादांनी खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि मी फक्त महाराष्ट्रातल्या माता भगिनीचा आवाज हा पक्षाच्या श्रेष्ठीपर्यंत पोहोचवणे, त्यांना सुरक्षित वाटणे, त्यांना आत्मविश्वास देणे, हे काम या माता भगिनींच्या जीवावर करत आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा सांगते, चाकणकरच्या बाबतीत माझा कोणताही भांडण रोष नाही. परंतु जर मला माता भगिनींचा आवाज बनवू नको आणि जर थांबवणार असतील तर ती रुपाली पाटील ठोंबरे नाहीये. आणि माझं जर जी काही ते पीडिताची हानी झालेली आहे, माझं म्हणणं आहे की राज्य महिला आयोग हे फार मोठं पद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना ती मोठी संधी दिलेली आहे. त्यांच्याकडनं जर जी काही चुकीचं वक्तव्य गेलेले, त्यांनी त्या पीडिताच्या घरच्यांची, महाराष्ट्रातल्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त करावी. माझं त्यांच्याशी कोणतंही भांडण नाही. मी कोणतंही तयार केलेली कथित बाई उभी केलेली नाही. माझा संबंधच चाकणकरांशी येत नाही. माझा संबंध येतो माझ्याकडं तक्रार घेऊन येणाऱ्या माझ्या माता भगिनींची तक्रारचा आवाज बनणं. नक्कीच रुपालीताई, माफी मागण्याच्या वक्तव्यावरती अजूनही तुम्ही ठाम आहात, तर 7 दिवसामध्ये जे खुलासा पत्र तुम्ही देणार आहात पक्षाला, त्यावरती आमची देखील नजर असेल. धन्यवाद, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.